नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल अंतरंगमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर किंवा मॅक्स झाला असेल एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉग बनवते। न बनवण्याचं कारण होते हे साहेब, हे मला काहीच करू देत नाही आणि आता पण बघा त्याच्यामुळे मला शक्य नाही झालं। आज खूप मोठा दिवस आहे। आज आमच्या बिवा रडून हा आपण काय काय सांगू, इकडे बघ कॅमेऱ्यात सांगायचं काय काय। हा, आज आमच्या बिवाचा हॅपी बर्थडे आहे ना। बिवाचा बर्थडे हॅपी बर्थडे म्हणजे अयो रडून दिसणार ती सगळ्याला। ओ बर हा, तर आज आमच्या बिवाचा बर्थडे आहे आणि आजचे उत्सव मूर्ती आहे बघा। आमची आजची उत्सव मूर्ती वाजवून दाखव, हा तर वाजवून दाखव, हा वाजव, त्याला शूज वाजवून दाखवायचं त्याचा। तर आता मी फिरायला जाण्यासाठी तयार झाले। बर्थडेचं काही असं मोठं ओकेजन नाही केलेलं, घरगुती साधा एकदम सिंपल बर्थडे करायचं ठरवलं। मिलेट्सचा केक मी फर्स्ट टाइम ट्राय केला, पण सकाळी तर चांगलं वाटलं, पण आता मला असं वाटतं फसलाय की काय आणखी माहित नाही। टेस्टला ओके असेल, छान असेल, फक्त जो फ्लफीनेस असतो ना तो येईल का नाही येईल याची मला गॅरंटी नाही आहे। तर आता बघूया आपण। मी त्याची एक या उभा बिवा कसं नटला बघू, हिरो माझा हिरो। हे बघा बिवाचा ड्रेस, बघू बिवाचा ड्रेस नवीन घातलंय। बघू मागं सरक पिलू कशाचं मागं सरकते आता। हा हे बघा आम्ही असे चुईवाले पुईवाले शूज घातलेत, ते असे वाजतायत। हा थांबा, हात नाही मारावा। हा ते असे शूज आमचे वाजतायत। हो काय बर घेऊया, रडून दाखवतो सगळ्यांना तू। चला बाय। आता आपण बघूया पुढे काय, मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी घेतली बेकिंग पावडर, ही आहे कोको पावडर जी आता ती, हे आहे गव्हाचं पीठ, मोजून सांगते किती घ्यायचंय ते। इकडे मी ह्याचे 25 खजूरचे बिया काढून त्यांना रात्री थोड्या दुधामध्ये सोक करून ठेवलं होतं। आणि आपल्याला लागेल तेल, असं काही जे पुढे लागेल ते पुढे सांगते। इकडं आमची पुरणपोळीसाठीची डाळ शिजते, आज मस्त असा बेत होणार आहे। तर सर्वात आधी आपण या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊया। येस, आपण मिलेट्सचा केक बनवणार आहोत। हे झालं 1 वाटी ज्वारीचं पीठ। कोको पावडर आपण 1 चमचा, आणखी 1 चमचा ऍड करूया, 2 चमचे घालू। नंतर फ्लेवर जर ऍडजस्ट नाही झाला, आपल्याला नाही जास्त चव लागली तर आणखीन टाकता येईल, पण सध्या पुरतं तरी 2 चमचे। दुसरा चमचा, हा असा अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली, ती पण ऍड करू आपण आणि यांना चांगलं असं मी चाळून घेऊया। हेच झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स। आता आपण ह्या ब्लेंडर जार मध्ये घेणार आहोत। मिक्सरचं भांड, ब्लेंडर जार, मिक्सरचं भांड सेम। हे सोक केलेले डेट्स, नंतर यामध्ये ही 2 केळी जाणार आहेत आणि तेल। आणि मी एवढं असं हे 1/3 म्हणजे 1/3, अर्धा आणि त्यापेक्षा थोडं जास्त असं तेल घेतले। हे पण आपण यात ऍड करू। आणि या सगळ्याला ना मिक्सरवरती छान बारीक करून घेऊया। हे आपलं डेट्स, केळी आणि दूध, तेल याचं बॅटर रेडी आहे। जर दूध आणखीन लागलं, जर पीठ मिक्स करताना
तर मग त्यानुसार जसं पाहिजे तसं दूध ॲड करायचं एक्स्ट्रा. तर ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. हे बघा एकदम स्मूथ झाले. तर चला आपण याला ट्रान्सफरिंग करून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करू. आता हे बॅटर मी नुसतं असं आपल्या ड्राय जे मिक्स केलं होतं त्याच्यात मिक्स केले. आता याला आपण असं फोल्ड करून घेऊया आणि छान असं केकचं बॅटर तयार करूया. सॉरी मी दाखवायचे विसरले. आधी आपलं बॅटर असं होतं. हे असं इतकं घट्ट बघा, पडत पण नाहीये. तर मी थोडंसं दूध ॲड केलं. आता नंतरचं बॅटर कसं होतं ते दाखवते. हे बघा, हे असं सरसरीत बॅटर झालं पाहिजे. हे सरसरीत म्हणजे खूप नाही. हे असं चमचा उलटा केला तर पडावं. असं खूप हे नाही करायचं, पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट नाही ठेवायचं. तर इकडं आपला कुकर प्रीहीट व्हायला ठेवलेला आहे. झालाय तो. आता आपण भांडं ग्रीस करूया. कुकरचा डब्बा, आपलं भांडं म्हणजे काय, कुकरचा डब्बा. आणि हे बॅटर त्यात ट्रान्सफर करूया. आपला बॅटर आपलं हे केकचं ट्रान्सफर करून झालेलं आहे. याला आपण थोडंसं आपटून घेऊया, म्हणजे काही जर एअर बबल्स असतील तर त्यांनी बंद जातील. आणि याला आता आपण प्रीहीटेड कुकर ट्रान्सफर करूया. भाजलं मला. ह्या कुकरच्या भांड्याची मी रिंग आणि शिट्टी काढलेली झाकणाची. आता हे झाकण यायला लावूया. आता हे कुकरचं झाकण लावलं तर यानंतर आपण 35 ते 40 मिनिटं आधी वाट बघूया. त्यानंतर एकदा चेक करू झालंय का नाही झालंय. नाहीतर मग आणखीन 5-10 मिनिटं ठेवूया. हे बघा आपला केक कसा फुललाय. आता जवळजवळ 45 मिनिटं ठेवला होता मी. तुम्हाला 35 ते 40 म्हटले, पण माझ्याकडून 45 मिनिटं ठेवला गेला. आता आपण यात बघूया हे झालंय का नाही. असं टूथपिक टाकून, टूथपिक नाही आहे माझ्याकडं, मी सुरी टाकून बघणार. ही आहे आपली, दिसते का, क्लीन सुरी. आता नाही झाला, आणखीन थोडासा बाकी आहे. तर आणखीन 5 ते 10 मिनिटं ठेवूया. मी ठेवल्यानंतर ना सांगेन तुम्हाला की मी किती वेळ ठेवलं टोटल. तर हा आहे आपला केक. आता कट करून बघूया. ॲक्च्युली सकाळी करून मी असाच ठेवला. निघलाय तर खरं चांगला. वेळ लागतो खरं तर याला. निघलाय व्यवस्थित. आता कसा होतो, खूप फुगला होता ना, तर हे बघा फुगलेलं खाली गेलं. मी गव्हाच्या पिठाचा करते ना तेव्हा पण तो असाच होतो, फुगतो आणि परत खाली जातो. का ते आता मला माहीत नाही. मी थोडंसं याच्यावरती अजून अभ्यास करीन. थांब पिलू, थांब. तूच खायचाय, तूच खायचा आहे, तूच खायचा आहे. चाकू द्या की त्याला चाकू द्या, चमचा द्या. हा थांबा. बिवा आमचा केक कापतो आता. बिवा केक कापतो सगळं. त्यानं स्वतःला पण भिजवल. धरा त्याला. बस थांबा. बसा तुम्ही दोन खाली बसा. आता बिवा आणि त्याचे बाबा तोच केक कट करतायत. करा बिवा. घ्या की जवळ जरा त्याला. तुम्ही दिसत नाही. हा हा कापा कापा. डिअर भिवा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. सुनो, बर्थडे. हॅपी बर्थडे. कसं दिसतोय बघितला माझा हँडसम बॉय. मस्त एकदम हिरो. मिली मॅडमची उपस्थिती वाढदिवसाला लागलेली आहे. खा तू खा, तुझी तू खा. चल खाऊ दे त्याला. हा खावा. खावा. तिला द्या. पलीकडे द्या थोडा. ये चांगलं टाकते पिलू. थोडा मोठा गेला हो. बाहेर आलं. मला टेन्शन आलं. तर मी फर्स्ट टाइम असा काय म्हणतात त्याला,
मिलेट्सचा केक ट्राय केला. तो कसा का होईना पण आमच्या भिवाला मिलूला आवडते का नाही. मिलू मॅडमला आवडलेला आहे आणि दिलेला संपलेलाही आहे. भिवाला पण आवडलेला दिसतंय. खाते पिन्नू. तुम्ही खाऊन सांगा कसं झालंय. काय कमी जास्त साखर कमी असेल म्हणजे गोड कमी असेल वाटतंय. ज्वारीच्या पिठाचं नाही वाटत. छान आहे ना. तर आम्ही बनवलाय तसा केक तुम्ही घरी ट्राय करा तुमच्या लहान मुलांसाठी. मी माझ्या भिवासाठी केला होता. आम्हाला तुम्हाला जवळने केक दाखवते कट केल्यावरती. माझ्याकडून बहुतेक माझा मोबाईल काहीतरी कमी जास्त झालंय त्यामुळे तो असा ह्याच्यासारखा नाही झाला. स्पंजी नाही झालेला. परत ट्राय करू. हे कसं स्पंजी झालंय खालचं हे कसं दिसतंय वर हे थोडीशी जागा फुगायला. हे बघा नाही फुगलं होतं माझ्याकडनं काहीतरी जास्त झाला असेल म्हणून. हे बघा तो जरा असा झालाय पण टेस्टला चांगला झालाय. खाणं महत्वाचं. मम्मीला मोबाईल माझा मम्मीला फोन लाव. भिवा माझा व्हिडिओ नको तोंड नाही तोंड धरवायला. मग ते बर्थडेला लावतात ना. नको बाबा नको आपल्याला फिरायला जायचं. चला आता आम्ही फिरायला जाणार आहोत. तुम्ही पण आमच्या सोबत चला. आम्ही कुठं जातो ते दाखवतो. फेकायचं नाही हळू. आम्ही भिवाला गार्डनला घेऊन आलोय. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो पण ते 6 वाजताच बंद होतं. हे आम्हाला उशिरा कळलं. मी नंतर टाइम चेक केला तर ट्रॅफिक ह्याच्यामुळं जायला जमणार नाही म्हणून आम्ही विचार केला की त्याला गार्डनमध्ये घेऊन. तर हे असं आहे सगळे लहान लहान मुलं. आणि इकडे आमचा भिवा. काकंटे माझी भिवा. भिवा ए पिन्नू. अरे बापरे घ्या तो ते आम सोडून देत सगळं जा. मच्छर उचला. चांगलं नाही सध्याची. अय नको थांबा मी बसले. हा हा माय गॉड. उठ अजून एकदा बाबा हळूच ना. हळू
वाटते